पेन्शन बंद होणार? आमदारांच्या पेन्शन विरोधात याचिका. एक दिवसासाठी आमदार तरी पेन्शन कशासाठी? आमदार खासदारांची पेन्शन नेहमीच वादाचा मुद्दा ठरली. आता हा पेन्शनचा मुद्दा थेट कोर्टात गेलाय. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य पेन्शन कायद्यातील तरतुदींनाच नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद केली जात असताना सुमारे 1400 माजी आमदारांवर वर्षाकाठी 83 कोटींच्या घरात खर्च होतो. हा सरकारी पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत थेट न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. एक दिवसासाठी आमदार झाला तरी पेन्शन कशासाठी असा सवाल करण्यात आलाय. या प्रकरणी आता 23 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. की 1 नोव्हेंबर 2005 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनच बंद केली आहे. जी आहे जे सांगतात ती NPS आहे. तर NPS ही कॉन्ट्रीब्युटरी आहे. इथे आमदार काय, माजी आमदार काय कॉन्ट्रीब्यूट करतात? काहीच करत नाही. आणि दुसरीकडे स्वतःची वाढवत जाता तुम्ही. आणि मी एक टॅक्स पेयर आहे. आणि हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे. संपूर्ण देशामध्ये राजकारणी लोक हे पेन्शन घेतात. तर हा किती पैशाचा अपव्यय आहे. आमदारांच्या निवृत्ती वेतनापोटी सरकारी तिजोरीवर किती कोटींचा भार पडतोय ते पाहूया. विधानसभा सदस्य लाभार्थी 630, पेन्शनपोटी खर्च होतात 3,69,90,000. विधान परिषद सदस्य लाभार्थी 144, पेन्शनसाठी खर्च होतात 83,23,000. कुटुंब पेन्शन लाभार्थी 596, खर्च होतात 2,38,40,000. एकूण वार्षिक खर्च होतो 82,98,36,000. पेन्शन ही खुर्चीसाठी नव्हे तर केलेल्या सेवेच्या कालावधीसाठी असावी आणि किमान सेवा कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली. मिनिमम सर्व्हिस करावी लागते किंवा हायकोर्टच्या जजेस करता 12 वर्ष मिनिमम सर्व्हिस करावं लागते. पण त्या पद्धतीने बघितलं तर आमदारांनी शपथ घेतल्यावरच आमदाराला पेन्शन लागू होते. ती 50,000 रुपये फ्लॅट पेन्शन लागू होते आणि ती आयुष्यभर मिळते. हा चुकीचा पायंडा आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही पब्लिक जनहित याचिका दाखल केली. एकूणच निवृत्ती वेतनासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि आमदारांना वेगवेगळी अट का, हाच खरा सवाल आहे. नागपूर खंडपीठानं या प्रकरणी कायदेशीर अभ्यास करण्याचे निर्देश दिलेत. आता या मुद्द्यावर मंथन होऊन कोर्ट काय निर्देश देणार, भविष्यात सरकारी तिजोरीतल्या उधळपट्टीला चाप बसणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.